सचिन बंडापल्ले सभापती स्थायी समिती लातूर शहर महानगरपालिका यांच्या सौजन्याने होत असलेल्या या स्नेह मेळाव्याला ज्यांचं मनोगत आपण नुकतंच ऐकलं ते लातूरचे लोकप्रिय खासदार माजी स्नेही डॉक्टर शिवाजी काळगेजी, लातूर शहराच्या सन्माननीय महापौर सौभाग्यवती जयश्रीताई सोनकांबळेजी, लातूर शहराचे उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल उडगे, लातूर शहर महानगरपालिकेचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गटनेते विजय कुमार साबदे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव, लातूर शहर महानगरपालिकेचे माजी महापौर ॲडव्होकेट दीपक सूळ, नवनिर्वाचित नगरसेवक व वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष श्री सचिन गायकवाड, श्री भालचंद्र सोनकांबळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सारे मान्यवर आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे सारे सन्माननीय नगरसेवक, काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे नेते कार्यकर्ते, सचिन बंडापल्ले मित्र परिवार, बंधू भगिनी, मित्रांनो, सचिन बंडापल्ले यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आज आपल्याला एकत्र केलं. स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधता आला. आणि अनेकांच्या भेटीगाठी सुद्धा आज या निमित्तानं होऊ शकल्या. लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुका अलीकडे संपन्न झाल्या आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्रामध्ये इतिहास रचला. स्पष्ट बहुमत घेत लातूर शहर महानगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व बहुमत सिद्ध केलं. याबद्दल आपल्या सगळ्यांचंच मी अभिनंदन करू इच्छितो, कारण तुम्ही सारे त्या विजयाचे शिल्पकार आहात. तुमच्याशिवाय हे शक्य झालं असतं असं मला स्वतःला वाटत नाही. आणि हे आश्चर्यकारक आहे असं म्हणता येईल, कारण महाराष्ट्रामध्ये सर्वत्र वेगळे निकाल लागले, पण लातूर येथे लातूरकरांनी सर्व धर्म समभाव जपला. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची मला आठवण होते, कारण
काँग्रेसचा विचार सर्व धर्म समभावाचा विचार याला लातूरच्या मतदारांनी साथ दिली आणि काँग्रेसची भूमिका तुम्ही घेऊन मतदारांपर्यंत गेला, मतदारांनी त्याला प्रतिसाद दिला आणि आज हे घवघवीत यश आपण संपादन करू शकलो. या विजयाचं औचित्य साधून लातूर शहर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती सचिन बंडापल्ले यांनी आज स्नेह मेळावा आणि स्नेह भोजन याचं आयोजन आज या ठिकाणी केलेलं आहे. काही दिवसापूर्वी सचिन बंडापल्ले यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि लातूर शहर महानगरपालिकेच्या विषयासंदर्भामध्ये चर्चा त्यांच्या समवेत सुरू होती. आता जी चर्चा आपण केली, विषय कोणते घ्यावेत हीच चर्चा सुरू होती. सर्वसाधारण सभेत विषय कोणते घ्यावेत, स्थायी समितीच्या बैठकीमध्ये कोणते विषय घ्यावेत, आणि मग ती चर्चा संपतच येत होती तेव्हा त्यांनी मला विचारणा केली की लातूरमध्ये आपण आल्यानंतर मला एक कार्यक्रम घ्यायचा, सगळ्यांना एकत्रित करायचा आहे. आणि मी त्याला म्हटलं लगेचच चांगली कल्पना आहे आणि तुम्ही कार्यक्रम घेताय याचा आनंद आहे. आणि मी त्याला लगेच म्हटलं की कधी घ्यायचा आहे तुम्हाला कळवा. ते मला म्हणाले की आपण सांगाल त्यावेळेला हा कार्यक्रम मी घेतो. आणि मग आज सायंकाळी थोडीशी उसंत होती आणि म्हणून आज एकत्र यावं असं ठरलं. आता काँग्रेस पक्षाचे अनेक स्थायी समितीचे सभापती झाले 2000 मला वाटतं 12 पासून, नाही का. आता आपण 2026 मध्ये स्थायी समितीच्या सभापतीने एखादं असं भेद साधल्याचं माझ्या तरी स्मरणात नाही. आहे का तुमच्या स्थायी समितीचे अनेक झालेले सभापती असं की एकत्र केलं होतं का आपल्याला कोणी? नाही. त्यामुळं नाही, आता स्थायी समितीचे ते सभापती आहेत त्यामुळं स्थायी समितीच्या सभापतीने अनेक, मला वाटतं दरवर्षी एक सभापती होतो ना. एखाद्याने केलं असेल, जर केलं असेल तर दीपक चूळ मला लक्षात आणून द्या. कारण नाही असं सगळ्यांना बोलवणं, तरी माझं भाषण संपेपर्यंत आठवलं तर मला सांगा, म्हणजे मी ती दुरुस्ती करतो. पण काँग्रेस पक्षाच्या 2012 पासून 2026 पर्यंत या कालावधीमध्ये अनेक स्थायी समिती सभापती झाले. पण असा भेद साधण्याचा जो तुम्ही पायंडा आज घातलेला आहे याचं मी मनापासून स्वागत करतो. आणि यालाच नेतृत्व गुण म्हणतात ना. नेतृत्व गुण कशाला म्हणतात? आणि म्हणून ते गुण तुमच्यात आहेत. तुम्ही अनेक निवडणुका लढलात, कधी अपयश आलं, कधी यश आलं.
आणि तुम्हाला संधी ही काँग्रेस पक्षानं उपलब्ध करून दिली. आणि खरं म्हणजे मला इथं सांगताना आनंद होतोय आणि समाधान आहे की सारेच म्हणजे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे सारेच 47 जे नगरसेवक आहेत ते सगळे एकापेक्षा एक आहेत. संधी मोजक्या लोकांना मिळते याचा अर्थ असा नाही की ज्यांना मिळाली नाही त्यांच्यामध्ये काही कमतरता आहे. सगळेच एकापेक्षा एक आहेत. आणि आज ज्यांना पद मिळालेली आहेत, महापौर असतील, उपमहापौर असतील, स्थायी समितीचे सभापती असतील, गटनेते असतील, चांगली सुरुवात त्यांनी केली आहे असं म्हणायला हरकत नाही. सभेचं कामकाजही आम्ही ऐकलं, बैठकीचंही कामकाज आम्ही ऐकतोय. मी किरण जाधवांना सकाळीच म्हणत होतो, काँग्रेस पक्ष निवडणुका लढलं, वंचित बहुजन आघाडी निवडणुका लढलं, हा कारभार आता शहराचा आम्ही तुमच्या हातात सुपूर्द केलेला आहे. आता तुम्ही कसा कारभार करता हे सगळं लातूर पाहतंय, किंबहुना मराठवाडा, महाराष्ट्र आणि भारत पाहतोय. असं काम करून दाखवा की लातूरचं नाव हे देशभरात गाजलं पाहिजे, राज्यभरात गाजलं. तुम्हाला 100% स्वातंत्र्य आहे, कसलीच तुम्हाला अडचण नाही. तुमच्यात चर्चा होत असेल, मी काय म्हणेन, मला कसं वाटेल वगैरे वगैरे असं करत असाल तुम्ही चर्चा. पण मी काहीही म्हणणार नाही, मला काहीही वाटणार नाही. कारण तुमची जेव्हा आम्ही उमेदवार म्हणून निवड केली त्याच वेळेला तुमची परीक्षा झालेली आहे. आता दररोज तुम्ही परीक्षेला बसावं असा समज कृपा करून तुम्ही करू नका. ही देखील स्पष्टता मी तुम्हाला आज या निमित्तानं देऊ इच्छितो. त्यामुळे प्रत्येकाला जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करा. आपल्या प्रभागाला न्याय द्या, आपल्या भागाला न्याय द्या, आपल्या शहराला न्याय द्या. त्या लातूर शहर महानगरपालिकेमध्ये जात असताना आपण काहीतरी देणं लागतो हे डोक्यात असतो. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये जात असताना आपण काहीतरी घेणं लागतो असं डोक्यात येता कामा नये. समाजसेवक आहोत आपण, समाज सुधारक आहोत. काय डॉक्टर, बरोबर आहे की नाही? आपण देणं लागतो ही भावना उराशी पाहिजे. आपण घेणं लागतो जर म्हणालो आपण तर मग ते अडचणीचं ठरू शकतो. त्या अडचणीच, आणि लातूरची एक परंपरा आहे, एक संस्कृती आहे, ती आपण जपली पाहिजे. आणि ते तुम्ही करता. तुम्हालाही आपण ज्या नेतृत्वाच्या मुळे घडलो, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, त्यांच्या नावावरच आपण मतं मागितली ना. त्या नावाला धक्का लागणार नाही ही काळजी आपण घेतली पाहिजे. आदरणीय शिवराज पाटील साहेब, त्यांच्या नावानं आपण मतं मागितली. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, त्यांच्या नावानं आपण मतं मागितली. याला धक्का लागणार नाही याची आपण काळजी घेतली. तरच खऱ्या अर्थानं या लातूरला तुम्ही न्याय दिला असं म्हणता येईल. लोकांनी तुम्हाला एका अपेक्षेनं निवडून दिले नाही. या निवडणूक काही सोपी नव्हती, अटीतटीची निवडणूक होती.
सत्तेमध्ये आज जे आहेत त्यांचा कारभार लातूरनं पाहिला आणि त्या कारभाराला नाकारून तुम्हाला संधी दिली. निवडणुका झाल्या, आता आपण शहराचा विकास साधायचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सत्ताधाऱ्यांनी, लातूर शहर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सुद्धा, सत्ताधाऱ्यांचं तर चाललंच पाहिजे, तो विरोधी पक्षाला सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे. कारण केंद्रात आणि राज्यात आता आम्ही विरोधी पक्षात आहोत, तुम्ही आता सत्ता पक्षात आहात इथं. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात आम्ही असं म्हणत असतो की सत्ता पक्षाला आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे. आणि आम्ही भूमिका मांडताना एक वेगळी भूमिका मांडायची, तुम्हाला भलतंच सांगायचं. आणि मग मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी, शेवटी नगरसेवक म्हणून जेव्हा महापालिकेमध्ये कुठलाही सदस्य येतो तेव्हा त्याला नगरसेवक म्हणून आपण संबोधतो, त्याला कुठल्या पक्षाचा शिक्का असत नाही. आणि म्हणून त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन हा जर तुम्ही गाडा हाकला तर मला असं वाटतं की या शहराच्या विकासाची गती गतिमान राहील. नाही तर मग आपसातच तुम्ही भांडत बसलात, वादविवाद करत बसलात तर मग शहराचं नुकसान होऊ शकतं. हे देखील आपण ध्यानात ठेवलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. महापौर आहेत, उपमहापौर आहेत, स्थायी समितीचे सभापती आहेत, गटनेते आहेत, माजी महापौर आहेत, त्यांचं काम आहे, माझी उपमहापौर आहेत, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं यांचं कर्तव्य आहे. एखादा नवा असतो नगरसेवक किंवा नगरसेविका, त्यांना माहिती नसतं आपण सहभाग याच्यात कसा सहभाग नोंदवायचा, त्याला तुम्ही समजून सांगितलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. देशातल्या काही अग्रगण्य महानगरपालिका आहेत तिथला अभ्यास दौरा केला पाहिजे. चंदीगडमध्ये काय चाललंय, नवी मुंबईमध्ये काय चाललंय, मुंबईमध्ये काय चाललंय, अनेक हैदराबादमध्ये काय चाललंय, जिथं जिथं आपल्याला जाऊन काही चांगलं शिकता येईल याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. मगाशी कोणीतरी म्हणत होतं की विषय कोणते असावेत, विषय अधिकाऱ्याला सांगितलं तर विषय लवकर सुचत नाही. तुम्ही जाहीर प्रकटन करा आणि नागरिकांना सांगा आम्हाला विषय सुचवा म्हणून, ते सुचवतील. म्हणजे तुमचं सोशल मीडियाचं अकाउंट असेल तर ते विषय सुचवतील. कारण आता नागरिक सुद्धा हे खूप जागरूक आहे. जेव्हा जाहीरनाम्यामध्ये ते तुम्हाला विषय सुचवू शकतात तेव्हा असे अलीकडे हे विषय आणि समाजामध्ये काय चाललंय, तुम्ही समाजाचं प्रतिनिधित्व करताय, तुम्ही प्रतिबिंब आहात, त्याच्यामुळे विषय तर तुम्हाला तुमच्या हातात असले पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं की महिन्याला एक सर्वसाधारण सभा, आठवड्याला एक बैठक, आणि जे पदाधिकारी आहेत त्यांनी वेळ दिला पाहिजे. म्हणजे त्या ज्या खुर्च्या आहेत ज्याच्यासाठी आपण आतुर होतो, आता ती खुर्ची तुमची आहे, आता त्याच्यावर जर तुम्ही बसलाच नाही तर मग अन्याय केल्यासारखं. आणि आम्ही तुम्हाला सगळ्यांना बसवलंय, फोटो वगैरे काढले, महापौर उपमहापौर, थोडा वेळ कसा असतं, कामकाजाचा वेळ असतो तो आपण वेळ दिला पाहिजे. त्याच्याशिवाय आम्हाला गती येणार नाही किंवा काम सामान्य माणसाची रेंगाळत पडते. हे मला असं वाटतं महत्वाचं, वेळ देणं. कारण आपल्याला आता तुम्ही आता अजित पवारांचं उदाहरण ऐकलं असेल, सगळीकडे चर्चा आता ते आपल्यात नाही आहे, पण त्यांच्याबद्दल काय म्हणत होते लोक, काय सांगा कांबळे, असं म्हणजे ख्याती होती ना. असं मंत्रालयामध्ये आता आम्ही मंत्री होतो त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये,
9:45 शासकीय कामकाज सुरू होतं, सरकारच सुरू होतं 9:45. 9:45 म्हणजे वेळच आहे ती शासकीय कामकाजाची. 9:30 खुर्चीवर बैठका सुरू. एवढे विभाग आहेत तुमच्याकडे महापालिकेमध्ये. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जर वेळ तुम्ही दिला तर मला असं वाटतं की हे कामकाज व्यवस्थित होईल. तुम्ही काहीतरी उदाहरणं प्रस्थापित करू शकाल. जाहीरनामा काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा आहे. जाहीरनाम्याची अंमलबजावणी ही झाली पाहिजे. लातूर शहर महानगरपालिकेचं उत्पन्न वाढ कशी होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जे रेंगाळलेले प्रश्न आहेत अनेक, म्हणजे आता उदाहरणार्थ कबाले. आता माझी अशी एकही निवडणूक झाली नाही म्हणजे की ज्याच्यामध्ये कबाल्याचा विषय निघाला. त्यामुळे तुम्हाला माझी अशी विनंती आहे लातूर शहर महानगरपालिकेला की 2029 ची जी निवडणूक आता येईल त्याच्यामध्ये कबाल्याचा प्रश्न चर्चेला येणार नाही. एवढी फक्त तुम्ही सुद्धा अनेक निवडणुका लढलात. तुमच्याही निवडणुकीमध्ये कबाल्याचा मुद्दा आहेच. आता शासनानं काहीतरी निर्णय केलाय की शासकीय जमिनीवर कबाले देण्यासंदर्भामध्ये आता त्यांनी धोरणच निश्चित केलंय. तर त्या धोरणाअंतर्गत सगळे कबाले त्याचा हक्क आहे. त्यांना तुम्ही तो देऊ केला तर मला असं वाटतं की हा सगळ्यात मोठा प्रश्न हा मार्गी निघू शकेल. वाहतुकीची कोंडी आहे ही तुम्हाला सोडवायची आहे. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये चांगले अधिकारी वेगवेगळ्या पदावर आपल्याला त्यांच्या नेमणुका करायच्या. आजच एक मी बातमी वाचली जे मगाशी मी सांगत होतो की पाण्याच्या टाकीवर एक आणि योजनेवर दुसरा आहे. जे काही आता बातम्या आलेल्या आहेत ते हे महापालिकेच्या कारभाराच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे हे सगळे मुद्दे आहेत. पण ह्या सगळ्याच बाबतीमध्ये आपल्याला अधिक सतर्क आणि जागरूक राहून येणाऱ्या काळामध्ये काम करावं लागेल. खरं म्हणजे ज्या पक्षामुळे आपण सत्तेमध्ये आहोत त्या पक्षाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा सन्मानाची वागणूक आपल्याकडनं ही मिळाली पाहिजे. त्यांचे सुद्धा मुद्दे असतात ते सुद्धा आपण स्वीकारले. त्याला सुद्धा आपण न्याय द्याल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आपला बूथ प्रमुख आहे. वंचित बहुजन आघाडीचा असेल काँग्रेसचा असेल बूथ प्रमुख सुद्धा सांगतो की बाबा हे इथं काम राहिलंय. वही तो कह रहा हूं. तर त्याला सुद्धा तुम्ही सन्मान दिला पाहिजे. कारण तो सुद्धा हजार जे मतदार आहेत 300-400 घरं त्याला ते तोंडपाठ असतात. आता SIR सुरू आहे. सगळ्यांनाच माझी अशी विनंती आहे की आपल्या प्रभागामध्ये SIR च्या संदर्भामध्ये जी काही जनजागृती आहे. एखाद्याला मतदान फक्त कागद नाही म्हणून जर तो वंचित राहणार असेल तर ते होता कामा नये. याची खबरदारी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे. हे देखील मला या निमित्तानं तुम्हाला सांगावंसं वाटतं. कारण हे अतिशय महत्वाचं काम. कारण हे आता ह्या ज्या याद्या आहेत साधारणतः पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये त्या लागू होतील आणि खासदार महोदय सुद्धा त्यात लक्ष घालतील अशी माझी कल्पना आहे. कारण आता हे सगळ्यांचं सगळं झालेलं आहे. आता येणारी निवडणूक तुमची आहे नाही का. त्यामुळं आता लोकसभेचीच निवडणूक सगळ्या झाल्या. त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीच्या दिशेनं आपल्याला सगळीकडेच काम करावं लागेल. आता ते सुरू होईलच. आता काय ते महिला आरक्षणाचंही पुढे गेलं. मतदारसंघाच्या पुनर्रचनेचं सुद्धा आता काही होईल असं वाटत नाही. त्यामुळं आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांची लोकप्रियता आहेच ती आणखी वाढेल अशी अपेक्षा करूया. जेणेकरून जेव्हा पक्षाच्या
संसदीय बैठकीमध्ये चर्चा होईल कोणाला उमेदवारी द्यायची त्यावेळेला म्हणजे वन्स मोर असं बैठकीमध्ये चर्चा होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आणि म्हणून खासदारांना सुद्धा आमची अशी विनंती आहे की आता आपण सुद्धा थोडस लोकसभा 2029च्या दृष्टिकोनातून जी काही पूर्वतयारी तुम्हाला करायची आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. त्यामुळं त्या दिशेनं देखील आपल्याला काम सुरू करावं लागेल हे मला मुद्दामून या निमित्तानं आपल्याला सांगावंच वाटतं. जेवण तयार असेल तयार आहे, काही आता शिजवायचं शिल्लक नाही. काय म्हणतात मला नाही ऐकत. तेव्हा स्नेह भोजन आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा विशेष काय विशेषच असेल ना, विशेष त्यामुळं विशेष भोजनाची व्यवस्था आपल्या सगळ्यांची त्यांनी केलेली आहे म्हणून मोजकच बोलावं. आपल्या सगळ्यांना लातूर शहर महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये जे काही काम करायचं त्या संदर्भामध्ये तुम्हाला संपूर्ण मोकळीक आहे. तुम्हाला तुमच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना तुम्हाला तिथं अंमलात आणता येतील. आणि इथंच मला असं वाटतं की प्रत्येकाच्या नेतृत्वाची कसोटी लागत असते. त्यामुळं खरं म्हणजे स्थानिक आमचे नगरसेवक पहिल्यांदा निवडून आले आणि अनेक आमचे नगरसेवक आहेत ते अनेकदा निवडून आले. त्यामुळं मला असं वाटतं की जे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत त्यांनी असं काम करावं की पुन्हा पुन्हा तुम्हाला लोकांनी स्वीकारावं, तुम्हाला निवडून द्यावं आणि तुम्ही सुद्धा आपलं नेतृत्व सिद्ध करावं अशी एक अपेक्षा आहे. एखाद्या आरक्षणामुळेच एखाद्याचं तिकीट जातं, नाहीतर असं काही कोणाचं तिकीट तापावं वगैरे असं काही आपल्याकडं फारसं होत. यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. सचिन बंडापल्ले यांचे पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज हा जो काही पायंडा त्यांनी घातलेला आहे याच्यापासून अनेक जण प्रेरणा घेते आणि असे स्नेह मेळावे वेळोवेळी लातूरच्या अनेक भागामध्ये होतील अशी एक अपेक्षा आपल्या सगळ्याकडनं मी व्यक्त करतो. स्नेह मेळाव्याचा आणि तिकिटाचा काहीही संबंध नाही देखील. हा म्हणजे उगाच कशाला का स्नेह तर आपला आहेच. स्नेह तर आपला म्हणजे मी अनेकांना मागे सगळे माझ्याकडे मागे मला तिकीट पाहिजे, तिकीट पाहिजे, तिकीट पाहिजे, शिफारस सुद्धा करायची अध्यक्ष याला दिला पाहिजे. मी म्हटलं तो निवडून येत नाही, त्याचा म्हणजे अजून त्याला तो म्हणजे निवडणूक लढायला तो अजून परिपक्व नाही आहे. काय त्याची खूप इच्छा आहे तसं ते मला खूप इच्छा आहे. मी म्हटलं त्याची इच्छा असेल तर घरी बोलवा, चहा जेवण करू, हे सगळं. आता हा स्नेह आहेच की आपले काही संबंध म्हणजे फक्त काही तिकिटापुरते नाही, पण एखाद्या निवडणुकीमध्ये निवडून येण्याची क्षमता हे महत्वाचं. इलेक्टिव्ह मेरिट एखाद्याचं इलेक्टिव्ह मेरिट नाही, एखाद्याचं आहे, ह्यालाच कसं दिलं असं पण विचारतात. इलेक्टिव्ह मेरिट, ग्राउंड रियालिटी वगैरे वगैरे
तर असे मेळावे होत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.